सर्व राजकीय क्षेत्रातील मान्यवर, सर्व शेतकरी बांधव, माननीय सुरेश कुमार जेठलिया यांचं आपल्यातून जाणं अत्यंत दुःखद अशी घटना आहे। अत्यंत मन मिळावू स्वभावाचा माणूस, प्रत्येकाच्या सुख दुःखामध्ये सहभागी होणारा माणूस, एक चांगला नेता म्हणून त्यांनी आपल्या जिल्ह्यात काम केलं। जालना जिल्ह्यात प्रत्येकाच्या सुख दुःखात ते सहभागी झाले। आम्ही राजकारणात एकमेकाच्या विरोधात लढत होतो। सुरुवातीच्या काळात काही संघर्ष झाला होता, पण ज्या वेळेला मी 5 वेळा निवडून आलो, 5वी वेळा सुरेश कुमार जेठले यांनी मी बालाजीला चाललो, तुम्ही निवडून आलात, तुम्हाला माझ्याकडून शुभेच्छा। म्हणजे राजकारणातलं नातं कसं जपावं ते सुरेश कुमार जेठले यांच्या माध्यमातून पाहिलं। अनेक वेळा चर्चा व्हायच्या की बबनराव लोणीकरांची त्यांची छुपी मैत्री आहे। छुपी वगैरे काही नाही। मी मंत्री झालो ते माझ्या सत्काराला मुंबईला आले आणि तिथून पुढे प्रत्येक महिन्यातून 2-3 वेळा बंगल्यावर जेवायला यायचे। आमचे जिव्हाळ्याचे मैत्रीचे संबंध होते। राजकारणातला एक दिलदार माणूस गेल्याचं दुःख आपल्याला सगळ्यांना आहे। आज सुरेश जेठलियाजी आपल्यातून गेलेले आहेत। आम्ही जातो आमच्या गावा, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा। आजवर होतो तुमचे गावी, आजवर होतो तुमचे गावी, आता कृपा असू द्यावी, आता कृपा असू द्यावी। आजवर होते येणे जाणे, आता सहज खुंटले बोलणे। आम्ही जातो आमच्या गावा, आम्ही जातो आमच्या गावा। सुरेश कुमार जेठले यांना शेवटचा निरोप, शेवटचा रामराम, शेवटची श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सर्व उपस्थित राहिला। माझ्या वतीनं मतदारसंघाच्या वतीनं, भारतीय जनता पक्षाच्या वतीनं, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या वतीनं मी सुरेशजी जेठले यांना मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। ओम शांती शांती।